गृहिणींना पडलेला नेहमीचाच प्रश्न म्हणजे उद्या काय भाजी करायची. त्यात आता उन्हाळा सुरू झालाय, काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होते. तर मंडळी, माझी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं फूड बाय संगीता या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण चना बटाट्याची अशी भाजी बनवणार आहोत जी खायला अगदीच भन्नाट लागते. चला तर पाहूया. चना बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी हरभरे घेतले. हरभरे रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले. हरभरे आणि बटाटे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. इथे मी 3 मीडियम साईजचे बटाटे घेतले. एका कुकरमध्ये हरभरे आणि बटाटे घातले. त्यामध्ये 1 ग्लास पाणी घातले. त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा मीठ घातले. कुकरला झाकण लावून त्याच्या 3 ते 4 शिट्ट्या घेतल्या. कुकर थंड झाल्यानंतर हे सर्व साहित्य थंड करायला बाजूला काढून घेतले. तुम्ही पाहू शकता, आपले हरभरे अगदी छान मऊसर शिजले आहे. बटाटेही छान उकडले आहे. भाजी बनवण्यासाठी इथे मी 1 जाड बुडाचे पातेले घेतले. पातेले गरम झाले की त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घातले. तेल गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा जिरे, त्याचबरोबर 1 चमचा मोहरी घातली. जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घातला. 4 ते 5 जणांची भाजी बनवण्यासाठी इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतले, ते यामध्ये घातले. कांदा आपल्याला अगदी तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की त्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घातली. 2 मीडियम साईजचे लाल टोमॅटो घातले व त्याची बारीक पेस्ट तयार करून घेतली, ती यामध्ये घातली. टोमॅटो आणि कांदा आपल्याला अगदी मध्यम आचेवर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सर्व मसाले आपण तेल सुटेपर्यंत परतून घेतले की आपल्या भाजीलाही खूप छान चव येते. आपला कांदा आणि टोमॅटो अगदी छान परतून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे सर्व साहित्य छान परतून झाले की त्यामध्ये 1 चमचा लसूण अद्रकची पेस्ट घातली. त्याचबरोबर यामध्ये पाव चमचा हिंग घातले. अर्धा चमचा हळद पावडर घातली. त्याचबरोबर 1 चमचा लाल मिरची पावडर घातली. त्याचबरोबर यामध्ये 1 चमचा धना पावडर घातली. अर्धा चमचा घरी केलेला गरम मसाला घातला. 2 हिरव्या मिरच्या बारीक कट केल्या, त्याही यामध्ये घातल्या. त्याचबरोबर यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घातली. सर्व साहित्य घालत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. मसाले घालून झाले की सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. हे सर्व साहित्य कमी गॅसवर 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचे. अशा प्रकारे सर्व मसाले छान एकजीव झाले की त्यामध्ये उकडून घेतलेले चणे घालायचे. उकडलेले बटाटे आपण चाकूच्या सहाय्याने बारीक कट करून घेतले, तेही यामध्ये घालायचे. चणे आणि बटाटे घालून हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. मंडळी, उन्हाळा सुरू झाले की भाजीला काय करावे हा मोठा प्रश्न असतो. अशा वेळेला ही चना बटाट्याची भाजी अगदी चांगलं ऑप्शन आहे. ही भाजी बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य अगदी आपल्या घरातच असते. अशी ही चना बटाट्याची भाजी आपण टिफिनलाही देऊ शकतो. चणे भिजलेले असेल तर अगदी अर्ध्या तासात आपण ही भाजी बनवू शकतो. अशा प्रकारे 7 ते 8 मिनिटे हे सर्व साहित्य परतून घ्यायचे. सर्व साहित्य छान परतून झाले की त्यामध्ये 1 ग्लास पाणी घातले. तुम्हाला जर ही भाजी दाटसर हवी असेल तर यामध्ये तुम्ही अर्धा ग्लास पाणी घालू शकता. घट्ट पातळ पाहून आपल्या आवडीनुसार यामध्ये पाणी घालायचे. त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. आपण हरभरे उकडताना यामध्ये थोडेसे मीठ घातले होते, त्यामुळे मीठ जरा जपूनच घालायचे. मीठ घातल्यानंतर सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. अशा प्रकारे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव झाले की त्यावर 5 मिनिटे झाकण ठेवायचे. आपण मसाले अगदी छान परतून घेतले होते, त्यामुळे अगदी 7 ते 8 मिनिटात आपली भाजी तयार होते. 5 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचे व सर्व भाजी पुन्हा व्यवस्थित हलवून घ्यायची. पुन्हा त्यावर 2 मिनिटे झाकण ठेवायचे.
5 ते 7 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपली भाजी अगदी छान उकळली आहे. यामध्ये आवडीनुसार बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची. तुमच्याकडे जर कसुरी मेथी असेल तर यामध्ये अर्धा चमचा कसुरी मेथी तुम्ही हातावर कुस्करून घालू शकता. तुम्ही पाहू शकता अगदी छान खमंग अशी चना बटाट्याची भाजी आपली तयार झाली आहे. अगदी घरच्या साहित्यामध्ये बनलेली अशी ही चना बटाट्याची भाजी खायला खूपच सुंदर लागते. तुम्ही सर्वांनी अशी ही चना बटाट्याची भाजी एकदा नक्की बनवा. तुमच्या घरातील व्यक्तींकडून तुमचं कौतुकच होईल. अशी ही चना बटाट्याची भाजी चपातीबरोबर, रोटीबरोबर, पुरीबरोबर खायला खूप छान लागते. भाताबरोबर तर ही भाजी खायला खूपच भन्नाट लागते. चला तर मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.